हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज मी माझ्या बिल्डिंगच्या गणपतीजवळ जागरणला आलो आहे. सुरुवातीला ब्लॉग करायचा प्लॅन नव्हता, बट नंतर वाटलं की सगळे फ्रेंड्स आहेत, मस्त वातावरण आहे, मजा मस्ती होणार आहे, तर मग ब्लॉग सुरू केला. चला तर मग ब्लॉगची सुरुवात करू. जागरणला आलो आज आम्ही. ए सर्वेश, अरे जागरणला आलो, लाजतो काय रे? पत्त्यांचा डाव चालू आहे, बाप्पा इकडे आहेत. किती वाजलेत? ए जरा बटन दाब ना. 12:15 झालेत. सगळ्यांचा विचार चालू आहे की सकाळी 5-6 वाजेपर्यंत थांबायचा विचार आहे आमचा. बघूया काय होतं, कसं ठरतं ते. लेट्स सी किती वाजेपर्यंत आम्ही थांबतो. आता हा व्लॉग येईल की नाही हे पण मला माहिती नाही. हा ब्लॉग येईल की नाही हे पण मला माहिती नाही, बट जर आला तर मग बघा काय ना अशी जागरणाला आम्ही काय करतो ते तुम्ही बघा. आता तरी पत्त्यांचा डाव चालू आहे आमचा. त्याच्यानंतर असा माझा प्लॅन आहे की त्याचा बाळा डान्स एक रील करायचा. तो फेल झाला तर काय बोलतो रे, ह्याला नाचवणार आहे. बाहेर माझी पीसी आहे. मला मारायला आलं. मी दादा पूजा करतोय, थांबा आता जरा माझी पीसी आहे तोपर्यंत. पकड ना माझी पीसी जरा. हा माझी बोट आली. हे बरोबर येते काय? मग मी कॅमेरामॅन आहे. गॅसची मशीन अशी वाटते. काय कापायचं? तांदूळ दिसला नाही रे, दिसला नाही मला बोलली काय हे जुगारी आहे, पक्का डाव खेळतो. माझे सबस्क्रायबर मला काय इंट्रो तर काय केलं. पत्ते बरोबर आले, पत्ते पिसलेत भाई. मला चिड नको, हे चिटिंग करतोय तू. हे काय पत्ते कशाला दाखवतोय? हे पत्ते दाखवायचे नाही, पत्ते नाही दाखवायचे. हे चिडला बे. हे काय हे तुझ्यावरती जास्त पॉइंट आले का तो चिडतोय? हा हे काय पाहिजे, जास्त पॉइंट आले चिडायला लागला. काय चिडला? नाश्ता ब्रेक नाश्ता ब्रेक चालू होता. नाश्ता ब्रेक काय, थांब ना यार, कॉपीराईट लागेल, समज ना. नाश्ता सकाळचा चाय पण भेटलेली आहे, पण जरा खूप लोक. हे काय हा नाश्ताच होता, तू खाल्लास ना, पूर्ण संपवलास ना, आणि आता नाश्ता कुठे आहे? हा हसतो का? आता जरा चाय पिऊया मस्त. आमचा बाप्पा आणि मस्त मी गेम खेळतोय. गेम म्हणजे बदाम सात खेळतोय. बदाम सात चाय जरा गरम आहे. भेटूया आता, बघूया. आता ऑलमोस्ट वाजलेत किती तुम्हाला दाखवतो. हे बघा 4:26 झालेत. 4:26. आम्ही मगाचपासून आतमध्ये खेळत होतो. आता हा हे बघा तो काय करून आलाय ते. सो आम्ही ऑलमोस्ट 2 वाजता आमचं 2 वाजता पत्ते खेळून झालं होतं. 2 ते 4 वाजेपर्यंत बाहेर 2 ते 4 वाजेपर्यंत बाहेर काका काकी लोकांसोबत असं बसलो होतो बोलत. तर ते आम्हाला भूताची स्टोरी वगैरे सांगत होते. तर तेच आम्ही सगळे तेच बघत होतो. तर त्याच्यामध्ये ब्लॉग वगैरे तर काही शूट करता आला नाही. स्टोरी काय सांगितली ते पण शूट करता आला नाही. तर आता काका काकी जे होते ते गेलेत घरी गेले. आता आम्ही मस्त पैकी चाय करणार आहे. म्हणजे चाय काकी करून गेलेल्या होत्या, ती गरम केलेली आहे प्रॉपर. ही बघा, हा चाय गरम केलेली आहे. दूध पण रेडी आहे. दूध कुठे आहे? दादा काम करू दे. अरे आर्यन भाई काम करतोय आमचा. लेबर दूध कुठे आहे? हे बघा दूध रेडी आहे. चायची तयारी. हा सॉरी बाहेर चल. हे बघा आमच्या दूध गरम आहे का? नाही, चहा गरम केले. हा मग दूध गरम करायला लागेलच ना. नाही बस टाक तू डायरेक्ट. और ये मास्टर शेफ हा मग चाय पिणारच आहेत सगळे. तुला काय वाटलं कोण नाही पिणार? सगळेच आले खाण्याला, कोण नाही बोलणार.
पहिला ऐकायला लागतो. ए वेगळं काय रे. बघूया आता किती वाजेपर्यंत, असं विचार तर आहे आमचा 6 वाजेपर्यंत थांबायचा. 6 वाजेपर्यंत आम्ही थांबू आणि नंतर मग जाऊ घरी आणि मग झोपून जाऊ. झोप आता कोणाला आली नाही. काका काही सगळे बसले होते, त्यांच्याशी आम्ही बोलत होतो. काका त्यांचे असं आधी म्हणजे आधी आमच्या गणपतीची ती खूप गर्दी असायची, आता कोण नसतं, कारण अर्धे लोक बिल्डिंग सोडून गेलेत आणि अर्धे लोक आहेत. सो काका काकी आम्हाला ते सांगत होते की आधी खूप लोक असायची, त्यांच्या टायमाला काय गर्दी वगैरे, भूताची स्टोरी, मेन तर भूताची स्टोरी आम्हाला ते सांगत होते. ते आम्ही सगळं ऐकत होतो आणि हे लोक पण ऐकत होते. हे बघा, ह्याला आता झोप आलेली दिसते फुल. आता ह्याची चाय पिऊन नाही चाय पिऊन आता ह्याची सुस्ती उडवायला लागणार आहे. त्याचे डोळे बघ ना, इथे बघ ते फ्लॅशमुळे डोळे बघ काय दिसत आहेत तुझे. नाही एकदम बोलतात ना ते लायन वाले डोळे कसे असतात तसे दिसत आहेत. म्हणजे मगासपासून सगळे वेट करत होते की काका काकी कधी जाते. अर्धा दिसतोय का मी? ओके, आता मी बरोबर दिसेन. हा आता बघ, कारण ते 1.5x मध्ये होतं ना. तो पण दिसतो. सर्वेश काम करतोय, सर्वेश काम करतोय. तुला असतो का मुलगी आहे का? काय हाय पण एक भेंडी अक्कल नाही. येऊन जाऊन माझ्यावरती येतो रे सर्व. काय करतोय? तो काम करतोय, तो काम तरी करतोय. हा ना, हे बघा, तो काम तरी करतोय. लोकांना कामं पण नाही करायची आहेत. करून झाली. काय कामं केली रे तू? काय कामं काय केली सांग मला. काल केली. फक्त खायची कामं करतो हा. काय काल केलेली. काय केली ते सांग. तो झाडू माराचा द्रोणी ओटायचा कचरा. ध्रुव झाडू मारता, तूने काय किया? कचरा ओटाया. कुछ नाही, एक सुपुत्र उतरला आणि परत गेला. कचरावाला कचराही उठायचा आहे. तू उठानाची. तुम तेरा प्रॉक्सी ला करायचा. हे चाय झाली की नाही? सगळ्यांची झोप उडली आता. सगळ्यांची झोप उडली. सगळ्यांची झोप उडली. गेले रे देश. दादा दूध जरा जास्त नाही टाकलं असं वाटत तुला? जरा टाकलं. चहा किती होती? आज बाप्पा चला शेवटचा दिवस आहे, उद्या ते जाणार, म्हणून आज आम्ही सगळे जागरण करतोय. बघू आता विचार आहे आमचा पत्ते खेळायचा. बघू पत्ते खेळत बसलो तर पत्ते खेळू किंवा असं तिथे टाइमपास करू काहीतरी. प्लॅन तर नाही आमचा. जागरण चांगलं झालं, मजा तर आली. म्हणजे मेन जागरण मध्ये हीच मजा आली की जेव्हा काका काकी आम्हाला सगळे स्टोरी सांगत होते त्यांच्या जमान्यातल्या स्टोरी सांगत होते. भूताची स्टोरी मेन जागरणच्या टायमाला बसलो, महफिल बसली की भूताची स्टोरी ही इम्पॉर्टंट असते, तुम्हाला पण माहिती आहे. मग तेच भूताची स्टोरी आम्हाला सांगत होते. मी पण असं काहीतरी एक्सपिरियन्स केलं होतं माझ्या बिल्डिंग मध्ये भूताची स्टोरी, ती पण मी त्यांना सांगितली. ते पण ते ऐकून घाबरले. मी जे एक्सपिरियन्स करत होतो तुम्हाला जागा दाखवतो. हे बघा, मी इथे होतो एक्झॅक्टली. ती जी रेड कार्ड दिसते ना तुम्हाला, रेड कार्ड तिकडे तिथेच उभा होतो. तिकडनं मी चालत येत होतो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. ते काय होतं अजूनपर्यंत मला कळलं नाही. आता आमची चाय रेडी झाली आहे की नाही? हे झाली की नाही चाय रेडी? काय गरम गरम भाजला वाटतं दृश्य ते. शेफ हमला का थोडा. शेफ नाही रे. काय भाजलं. कसं बोलतो भाजलं. दादा तुला चाय करताय? ट्राय. नो आय डोंट वॉन्ट ट्राय एनीथिंग. ही ग्लास कुठून आली काका? भाई क्या बोल रहे थे? बीप डालना पड़ेगा इधर. तू काय केली? कुछ भी यूज कर. एक्सक्यूज मी पांडू. तुला पण चाय भेटणार. पांडू मग चाय मी पिणारच आहे. हे बघा, मी तुम्हाला हेच सांगायला आतमध्ये आलो की हा गणपती आमच्या बिल्डिंगचा शेवटचा गणपती बाप्पा असणार आहे. येस, गणपती बाप्पा आमचा बिल्डिंगचा शेवटचा गणपती बाप्पा असणार आहे. तर असं बोलतायत मे बी की आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते. मे बी पण नाही, बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. गेल्या वर्षी पण बोलत होते बिल्डिंगचा लास्ट गणपती बाप्पा आहे. नाही, ते नाही झालं. बट ह्या वर्षी असं 99% कन्फर्म आहे की ह्या वर्षीचा गणपती बाप्पा हा लास्ट असेल, शेवटचा असेल. नंतर बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाणार, मध्ये टावर होणार. पण टावर झाल्यानंतर गणपती बसवणार नाही बसवणार आम्हाला माहिती नाही.
सो बघूया ह्या वर्षीचा लास्ट गणपती आणि लास्ट आम्हाला वाटलं होतं की लास्ट गणपती तर खूप जण असतील जागरणला, बट कोणच नव्हतं. आम्हीच सगळी पोरं आहेत जागरणला. आम्ही मोजून 5-6 जण आहेत. म्हणजे आमचं फिक्स होतं की ह्या वर्षी लास्टला गणपतीच्या जागरणला थांबायचं, हे आमचं फिक्स होतं. तर म्हणून आम्ही सगळे आलेलो. हा वाईल्ड कार्ड एंट्री आहे आर्यन, जो मगाच माझ्या मागे मागे फिरतोय. मे बी त्याला लाईन लाईट मध्ये यायचंय. बघ रे बाबा ये आर्यन. दादा आहे. एक्सक्यूज मी जास्त बोलू नकोस. आता जरा चाय पितो गरम गरम चाय पितो. तुला ते छोटा आहे ना, तुला छोटी चाय पितो आणि मग भेटतो तुम्हाला. चला मग दाखवतो तुम्हाला की जागरण या टायमाला कोण कोण आलं होतं. असं असतं की मी चाय बनवली तर मी 2 कप चाय पिणार. हे बघा ही एक प्याला आणि आता दुसरी पितोय. लाज नाही रे, लाज नाही. बघा तो कप माझा आहेच नाही, पहिला माझा इथे ठेवलेला शिव पे नाव टाकतात. तुझाच कप आहे तो. हे बघ आता माझी चाय तिकडे थंड होते, पण तुम्हाला भेटतो हा ध्रुव, सर्वेश, माझा भाऊ, प्रीत, हा बडा प्रीत, छोटा प्रीत, पांडे आणि हा वाईल्ड कार्ड एंट्री आर्यन. हे लोक सगळे आम्ही होतो जागरणला, जे आम्ही फिक्स होतो येणार आहे जागरणसाठी. आर्यन फिक्स नाही सर्वेचा पण फिक्स नव्हता. तो लाल टी शर्ट वाला ना त्याचा पण फिक्स नव्हता, बट त्याला फायनली परमिशन भेटली. काही बोलतात हा पण वाईल्ड कार्ड एंट्री तुम्हाला माहितीच आहे. बघूया आता थोडा वेळ जरा असं पडून राहूया, टाइमपास करूया, काहीतरी खेळलो तर खेळू. बघतो काय असं काय बघतो माझ्याकडे. हो तसं लाडू असं घेतोय. बघू काहीतरी थोडा वेळ टाइमपास करू असंच आणि नंतर मग ब्लॉग चालू म्हणून लाडू नाही घेतला तू. काय मी लाडू नाही रे. तू कधी आणायला गेले ना? होय मी गेलो होतो. सद्रू आला माझ्यासोबत. तू आणलेला आहे. ए, मग मला ही वाली थोडी होते ते. नाही. ती तुम्हाला फाडलं पण ते येड्या मी आणलेलं मोदक. सॉरी मोदक. हे दिसतोय ना बरोबर. खाली आहे थोडा. खाली म्हणजे असं मी मस्त दिसतो. मी जिथे कॅमेरा चालू करतो तिकडे आर्यन येते. मी जिथे कॅमेरा चालू करतो फेम डिगर आहे. ओ फेम डिगर बोलतो रे साला. हा बघ याला झोप यायला लागले तेव्हा डोळे बघायचे. कसला फुल झोपेत आहे. किती वाजले ए बटन दाब रे मित्रा. हा 5:43 झालेत. 5:45 झालेत. 5:45 झालेत. अजून आमचा पत्त्यांचा डाव चालूच आहे. मजा येते सगळ्यांना. आम्ही माफिया खेळतोय. एक काइंड ऑफ अमंगस सारखंच असतं. ते अमंगस म्हणजे तुम्हाला समजलं असेल कसं, तसंच माफिया जे कार्ड्स मध्ये आपण खेळतो. चोर शोधायचं. आमच्या आर्यनच्या भाषेत आपण बोलायला गेलो तर चोर शोधायचं. चल 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 तुम्हाला एक डाव दाखवतो आम्ही. एक डाव तुम्हाला दाखवतो माफिया खेळतात कसा ते. ठीक आहे आता पत्ते वाटतोय. नाही एवढा मोठा नाही होणार. बघूया ना आता. चुपचाप आहे ना आपला पत्ता काय ते बघायचा. आणि मला बघू द्या. थांबा पहिले. आई शपथ. बघितलाय मी. बघितलाय माझा पट्टा बघितलाय. सगळ्यांनी आपापला पत्ता एक एक करून बघायचा आणि तो लपवायचा. आणि नंतर मग एक जण बोलणार की कॉमन पीपल. हे बंद नाही करू सांगतो मी फक्त. एक जण बोलणार कॉमन पीपल आखे बंद करू. म्हणजे 2 इम्पोस्टर असणार. ते डोळे उघडे ठेवणार आणि बाकीचे डोळे बंद करणार. आणि नंतर मग सगळे एक एकाला आउट करणार. आणि मग 2 जण जे राहिले ते जिंकले. तसं असतं हा गेम. कॅमेरामॅन पाहिजे का? अरे नाही नाही मी बघणार नाही. कॅमेरामध्ये बघणार नाही. हा 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 चल 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 चला बोल. कॉमन पीपल आके बंद करो. कॉमन पीपल आके खोलो. एवढा रे. चला आता ना कॅमेरा बंद केला पाहिजे कारण त्याच्यामध्ये दिसेल की कोण कॉमन आहे आणि कोण माफी आहे ते. चल ध्रुव पहिला कोणाला वोट करतो. हॅरी. नीट बोल ना. आर्यन. आर्यन. हा चल ध्रुवने आर्यनला वोट केला. मी बघितलंच नाही की कोण असू शकतं. मला प्रीतवर डाऊट आहे. मला डाऊट प्रीतवरती आहे. आर्यनच्या वोट तसा पण हा मला प्रीतवर डाऊट आहे. आर्यन वरती 2 आहेत. प्रीतवर 1 आहे. सर्वेश. तिचं वोट काय म्हणजे ते काय होतं माहितीये. एक जो पहिला उठतो ना तो खाली फुकट उठतो आणि त्याच्यातला एक हाय एक हाय आणि हा पण आणि हा. हे चौघट आहे जे खाली फुकट उठतात. थांबा जरा गेम संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला ऑलमोस्ट सकाळ झालेली आहे.
म्हणजे 6 वाजलेत आता ऑलमोस्ट. आम्ही सगळे कंटाळलो आता. कंटाळलो पण नाही, मजा येते, बट थोडी थोडी झोप यायला लागली आता. बघूया आता किती वाजता घरी जायचं आहे अजून काही ठरलेलं नाही. असं ठरलं होतं की 6 वाजता घरी जायचं आहे. 5:54 झालेत आता. 6 वाजता घरी जायचं ठरलं होतं. मे बी 6:30 पर्यंत निघू. लेट्स सी. म्हणजे ऑलमोस्ट होते, सकाळ झालीच आहे. मजा झाली, खूप मजा झाली. आम्ही आता खेळतोय माफिया. सगळ्यांचं आता खेळून झालेलं आहे. सगळ्यांना आता थोडी थोडी झोप यायला लागलेली आहे. तर ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत. हा बघा झोपलाय. पण ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत आता. जाऊ मे बी आम्ही घरी जाऊ आता. अर्धा तासात जाऊ आम्ही घरी. कसे सगळे पडलेत बघा. हे बघा. आणि आम्ही मस्तपैकी बघू आता. हा ब्लॉग करायचा काहीच हेतू नव्हता, बट नंतर असा विचार केला की ए बाबा जरा गप ना, ए बाबा ए या डब्यात ए पार्वतीच्या आहे, सरस्वतीच्या आहे, बंद कर ना, कोण आहे. बघूया हा ब्लॉग करता काही विचार नव्हता केला. रफ काहीतरी ब्लॉग केलाय मी मस्त, पण मस्त आहे. इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग आहे, कारण त्याच्यामध्ये भूताची स्टोरी सांगितली, भूताचा माझा एक्सपिरियन्स सांगितलाय काय होतो. हे ऐका ना यार, एक फोटो काढूया ना पटापट. होता ना अरे यार, नंतर उठले की सगळं वैतागणार. यार मी त्यांना झोपवला आणि मीच आता यांना उठवते. बघूया थंबनेलसाठी एक फोटो पाहिजे मला, मग जर एक फोटो काढायचा आहे. आता डायरेक्ट घरी जाताना ब्लॉग एंड करेन. जर आता मी पण जरा झोपतो. बघूया काय. एक सांगू तुम्हाला, ह्याचा आहे ना, ह्याचा आहे ना, हा रोजचा टाइम आहे झोपायचा. हा रोज 5 वाजता झोपतो. मला बोलतोय हा 2-3 वाजता डूस. आता तरी 2-3 वाजता डोस बोलते, पण मोस्टली 5 वाजता झोपतो. 3 वाजता तिथे झोप येत होती, चहा पियाला तिथे. ही झोप काय, चांगली भूताची स्टोरी तुम्हाला ऐकायच्या नव्हत्या. नाही मी ऐकली भाई, मला ते नाव समजलं. पण खरंच भूताची स्टोरी ऐकायला मजा आली. तुम्हाला भेटतो चला आता थोड्या टायमानंतर. जरा आपण चिल करतो आम्ही आणि मग भेटू. सकाळचा वेदर मस्तच एकदम शांत असा, कोण नाही, फक्त चिमण्यांचा आवाज येतोय मस्त. बघा आता हा व्लॉग करायचा, तुला ये तू ये बघा, हा व्लॉग करायचा ना माझा काय असा हेतू नव्हता, मोटिव्ह नव्हता की असं मला व्लॉग करायचा आहे. काय करतो रे, माझा व्लॉग करायचा असा काय मोटिव्ह नव्हता की बाबा हा व्लॉग करेन, आज जागरण करतो तर व्लॉग करेन. बट जशी आम्ही मस्ती करत होतो त्याप्रमाणे असं मला वाटलं की हा व्लॉग तर केलाच पाहिजे. हे बघा सकाळ झाली, पण हे बघा मोदक इज कंपल्सरी. एवढं आम्ही का मोदक वगैरे काही खाल्ले नाही. हां मी काय बोलत होतो, व्लॉग करायचं सगळं माझं ठरलं नव्हतं, मग मी इंट्रो वगैरे काही जास्त शूट केलेला नाही आहे. रॉ क्लिप असणार आहेत सगळे. म्हणजे मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो की मी काय केलं पूर्ण टाईम, ते मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू देतो. हां आपण आर्यनला घेऊनच ब्लॉग करूया, कारण त्याला ब्लॉगमध्ये यायची खूप इच्छा आहे. हां तर मी आय थिंक 11:30 पर्यंत वरती आलो, टेरेसवरती आलो, जेवण वगैरे वर आलो आणि नंतर मग सगळे काका काकी लोक बसले होते इथे. काय आला काका काकी लोक सगळे बसले होते इथे. तर सगळेच म्हणजे सगळे बसले होते. त्याच्यानंतर मग आम्ही आधी आतमध्ये म्हणजे जिथे गणपती आम्ही बसवला ना तिथे आम्ही पत्ते खेळत बसलो होतो. सगळे काका काकी लोक बाहेर बसले होते, भरपूर लोक होते. 11-11:30 वाजता भरपूर लोक होते. तर आम्ही सगळे तिकडे होतो आणि आम्ही आतमध्ये बसून पत्ते खेळत होतो. तेव्हा मी व्लॉग स्टार्ट केला. तिकडनं मी असेच व्लॉग चालू केला. विचार केला मस्ती होते, व्लॉग पण होऊ शकतो, काय ना काहीतरी मी मस्ती करणार. आता पोरं आहे तर मस्ती होणार आहे, तुम्हाला माहितीच आहे. म्हणून आम्ही फुल ऑन मस्ती करत होतो. त्याच्यानंतर मग आतमध्ये पत्ते खेळलो 2 वाजेपर्यंत. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 12 वाजता पत्ते खेळायला बसलो, 2 वाजेपर्यंत मी पत्ते खेळत होतो. 2 वाजल्यानंतर मग मी बाहेर आलो, तर ऑलमोस्ट अर्धे जण निघाले होते. फक्त काका काकी लोक फक्त म्हणजे आमच्या बिल्डिंगचे पाटील काका आणि काकी होते आणि स्वाती काकी होत्या आणि अजून एक काका होते. ते आम्ही लोक सगळे वरती बसलो होतो. तर ते लोक आम्हाला सगळे त्यांच्या स्टोरी वगैरे सांगत होते, ते तुम्हाला मी सांगितलं. तर मग पूर्ण रात्र म्हणजे ऑलमोस्ट आम्ही जी स्टोरी ऐकताना आम्हाला समजलंच नाही की टाईम कधी निघून गेला. 2 ते 4-4:30 वाजेपर्यंत आम्ही स्टोरीज ऐकत होतो फक्त. एवढी मजा येत होती आम्हाला. म्हणजे ते भूतांची स्टोरी ऐकायला तुम्हाला माहितीच आहे, भूताची स्टोरी ऐकायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडते. तर आम्ही ते सगळे ऐकत होतो भूताची स्टोरी वगैरे ते सांगत होतो. त्याच्यानंतर
4:15 पर्यंत काका लोक पण गेले. मग आम्ही आतमध्ये पत्ते घेत बसतो होतो, माफिया वगैरे खेळत होतो. सो आता तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे. वाजलेत किती, थांबा मी तुम्हाला दाखवतो, 11:15 सॉरी 6:15. मी पण काय येडायचं, 6:15 झालेले आहेत. थोडा आता झोपेत आहे ना, रात्रभर झोपलो नाही, जागरण झालंय. 6:15 झालेले आहे. आय थिंक आता आम्ही निघू, मे बी पाटील काका येतील सकाळी. आता ते पूजा करतात, सकाळी येऊन फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून येतात, गणपतीची ते पूजा करतात. झालं आजचा दिवस ऑलमोस्ट. आज संध्याकाळी गणपतीचं विसर्जन होणार. 5 दिवसाचा गणपती असतो आमच्या इथे. आणि इवन हा गणपती म्हणजे ह्या वर्षीचा हा शेवटचा गणपती होता आमच्या वंदनाचा बिल्डिंगचा. सो विसर्जनचा ब्लॉग आधी तरी आम्ही बेंचो वगैरे ठेवायचो, पण आता तसं काय होत नाही, कारण खूप ऑलमोस्ट जी म्हणजे आमच्या राहणारे जे पब्लिक होते ते इकडनं सोडून गेलेले आहेत, मुंबई साईडला गेलेत काही वेगवेगळे, आणि काहीच मोजकेच लोक राहिलेले आहेत फक्त. सो विसर्जनचं असं काय होत नाही. आता ऑब्व्हियसली जागरण करायचं, पण जागरणचा ब्लॉग करायचा पण काय हे नव्हतं, बट झाला, चांगलं होईल. खूप म्हणजे ऑलमोस्ट खूप मला वाटलं नव्हतं की एवढा कॉन्टेंट भेटेल, बट मी खूप बोललो आहे तुमच्यासोबत. एवढं मी कुठल्याच ब्लॉगमध्ये बोललो नाही, म्हणजे मी रत्नागिरीला गेलो कुठे पण, किंवा होळीचा ब्लॉग कुठल्याच ब्लॉगमध्ये एवढा बोलला जेवढं मी ह्या ब्लॉगमध्ये बोललो. खूप बोललो ह्या ब्लॉगमध्ये. आय डोंट नो तुम्हाला बोर होईल की नाही ते. सो बघूया आता कधी निघतं आता माहिती नाही. लेट्स सी, बघूया ते लोक आतमध्ये काय करतायत ते तुम्हाला दाखवतो. सगळे असेच पडले आहेत, असेच झोपलेत, मी तुम्हाला दाखवतो. चल. अरे नाही बाबा, तू घाबरू नको, ह्याला काय होत आहे काय माहिती बाबा, मला भीती वाटते. दाखवतो तुम्हाला काय करतायत. हे बघा कसे पडलेत. कसे झोपले तर बघा, ह्याला बघा ह्याचे सिनेमॅटिक घेऊ का? हा, मी झोपणार नाही, मी घरी जाऊन झोपणार. ए चल ना, उठ ना 2 मिनिटं, एक फोटो तरी काढूया. झोपूनच काढणार येड्या. आता आरती बिरती काय नाही, आता घरी जाऊन लांब लेट होणार आहे, लांब लेट. बोललो होतो तुम्हाला 6 वाजेपर्यंत निघू, आता वाजले किती माहिती आहे का? 7 वाजलेत, 7. तुम्हीच बघू शकता बाहेर किती उजेड झालाय ते. सो फायनली आमचं जागरण आता कम्प्लीट झालेलं आहे. 7 मी आधी विचार तुमचं म्हणजे ऑलमोस्ट आमचं असं ठरलं होतं 5 वाजता निघू, नाही झालं. बरोबर आहे ना? हां, ओके. 5 वाजता निघू असा आमचा विचार होता. 5चे 6 वाजले, 6चे मग 6:30 झाले, आणि फायनली आता 7 वाजता आमचं ठरलेलं आहे की आता आम्ही घरी जातोय. सो फायनली हा ब्लॉग इथे एंड होतोय. आता घरी जाऊन झोपणार, झोपून उठणार, फ्रेश होणार, आणि मग हा ब्लॉग एडिट करायला बसणार आहे. सो हा ब्लॉग आय थिंक हा ब्लॉग तुम्ही बघितलाच पाहिजे, तुम्ही पण, बिल्डिंगवाले पण बघतील मे बी. सो ब्लॉग नक्की बघा. मी खूप बोललो आहे ह्या ब्लॉगमध्ये, तो ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. सो आता मी तुम्हाला सगळ्यांना बाय करायला सांगतो. गाईज ब्लॉगला बाय बाय करा, गुड नाईट बोला. बाय बाय. ए गुड नाईट बोल रे दिव्यांश. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. ए हा तो झोपला होता. हा मग आतमध्ये लोकांना त्यांना पण सांगतो. गाईज ब्लॉगला गुड नाईट बोला. गुड नाईट. ए प्रीत गुड नाईट. गुड नाईट. सो फायनली बाप्पा पण आहे, बाप्पा आज जाणार. फायनली हा ब्लॉग आता इथे एंड करतोय. हे बघा उजाड झालेला आहे, सकाळ झालेली आहे. सो फायनली ब्लॉग इथे एंड करतोय. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सगळे झोप येत आहेत. अरे तो मगासपासून फिरतोय, मगासपासून. चला आता आम्ही जातो घरी आणि झोपतो. ब्लॉग नक्की बघा. बाय, गुड नाईट.